आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। सोलापुरात कांदा लिलावाला अजूनही फटकाच। हिट अँड रन प्रकरणातील दोषी जड वाहन चालकाविरुद्ध नव्याने आलेल्या कठोर कायद्याच्या विरोधात माल वाहतूकदारांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका कांद्यासह शेतमालाला बसला आहे। माल वाहतूकदाराचा संप मागे घेण्यात आला तरी उतरलेला कांदा बाहेर पाठवण्यासाठी विलंब होत आहे। यामुळे व्यापाऱ्यांची बुधवारी कांदा लिलाव केला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागला। भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त कांदा बाजारपेठातील माथाडी कामगारांना सुट्टी घेतली आहे, त्यामुळे त्या दिवशी कांदा लिलाव झाला नव्हता। काल मंगळवारी दुसऱ्या दिवशी कांदा आवक वाढली होती। 72,041 क्विंटल कांदा भरून 720 गाड्या आल्या होत्या। त्यात कांद्याचा भाव आणखीन खाली येऊन प्रति क्विंटल सरासरी 1,500 रुपयापर्यंत कांदा विकला गेला। अवघ्या 5 क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल 3,500 रुपये भाव मिळाला, तर 14 क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल अवघ्या 100 रुपयावर शेतकऱ्याची बोळवण करण्यात आली। उर्वरित कांद्याला केवळ 1,500 रुपयाच्या आतच भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला। दरम्यान कांदा बाजारात शेतकऱ्यांनी आणलेल्या 72,041 क्विंटल कांद्याचा लिलाव झाल्यानंतर हा कांदा तेलंगणा, चेन्नई, ओडिसा आदी दूरच्या ठिकाणी पाठवण्याची घाई व्यापाऱ्याकडून सुरू झालेली असताना माल वाहतूकदाराकडून संपामुळे खीळ बसली आहे। काल सकाळी कांदा व्यापारी माल वाहतूकदार प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात माल वाहतूकदारांनी कशीबशी समजूत काढण्यात आली। त्यानंतर उशिरा रात्री 9 पासून कांदा माल मोठदारांनी भरला जाऊ लागला। बुधवारी सकाळीही परप्रांतात पाठवण्यासाठी कांदा भरणे सुरूच होते, त्यामुळे व्यापाऱ्यांनी सकाळी कांदा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शेतकरी पुन्हा अस्वस्थ झाल्याचे दिसून आले आहे। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।